नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय TV9 मराठी. टॉप 9 मध्ये घेणार आहोत राजकीय बातम्यांचा आढावा. रोहित पवार यांच्या बारामती एग्रो कंपनीवर ईडीचा छापा. पुणे बारामतीसह 6 ठिकाणी छापेमारी. कंपनी कार्यालय आणि संबंधित लोकांच्या घरीही छापेमारी. मराठी माणूस या नात्यानं महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल. महापुरुषांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचे ट्विट. ईडीच्या धाडीनंतर ट्विट चर्चेत. ईडी छापेमारीवर आश्चर्य नाही. विरोधी पक्षातील 95% लोकांच्या चौकशा सुरू. बारामती अॅग्रोवरील छापेमारीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर तक्रारी असल्यानंतरच छापेमारी होते. भाजपच्या बावनकुळेंचा पलटवार. पुण्यामधील गुंड शरद मोहोळची 3 गोळ्या झाडून हत्या. कोथरूड परिसरातील सुतारदरात झालेल्या गोळीबारात शरद मोहोळवर अज्ञातांकडून गोळीबार. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांकडून रुग्णालय परिसरात गोंधळ. ससूनमधील कार्यक्रमात भाजप आमदाराची दादागिरी. सुनील कांबळेंकडून पोलिसाला मारहाण. कोंचिलेवर नाव नसल्यामुळे पोलिसांच्या कांचेलात लगावली. अर्वाच्य आणि शिवराळ भाषा दमदाटी दादागिरीसाठी भाजपचे आमदार सुनील कांबळे कायमच कुप्रसिद्ध. सुषमा अंधारेंचा निशाणा. भाजपचा आमदार असल्यामुळे भाजपकडून गुन्हेगारी कृत्यांचं जणू आमदार खासदारांना परमिट असल्याचीही टीका. खासदार भावना गवळी यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस. गवळींचे 2 सीए प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात दाखल. दोघांजवळ भावना गवळी यांच्या संपत्तीची कागदपत्र. मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरता आझाद मैदानासाठी आग्रही. पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र. जरांगेंना अद्याप मैदानासाठी परवानगी नाही. काँग्रेसनं राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी इच्छुकांची नावं मागवली. 10 जानेवारीपर्यंत इच्छुकांची नावं सादर करण्याच्या सूचना. नागपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांची माहिती.